बाळा, राजा तुला काय वाटतंय? बाळा, एक गोष्ट सांगू राजा? बाळा बाळा, बाळा, त्या बाळाच्या डोंगाचा पार वाळा झालाय. 25-26 वर्षाचे घोडे झालेत. घोडे फक्त गुलाल लावून सोडायचंच बाकी आहे. 3,30,000 बाळांची भरती झाली आतापर्यंत. ह्या मॅडम ज्यांना बाळा बाळा करताय त्यांचं बाळ काढायचं वय झालंय. काय काय गायबान्यांना हिच्यात त्यांची एक्स दिसायला लागली जी त्यांना बाळा म्हणायची. अरे ती तुमची बाळा म्हणणारी आता 2-2 बाळांना खेळवायला लागली. कधी सुधारणार आहे तुम्ही? किती दिवस हिच्या बाळामध्ये अजून ऑर्गॅझम शोधणार आहे? बाळा 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 काळा नाही. काय लोकांना आता पटणार नाही, पण हे बाळा बाळा आता क्यूट आणि इनोसंट नाही राहिलं. क्रिंज आणि इरिटेटिंग झालंय. 2-4 इकडच्या तिकडच्या रील बघितल्या की आलीच कॅमेऱ्यात तोंड घालून. बाळा बाळा, हिचं बाळा बाळा ऐकून मोबाईल फेकून द्यायची इच्छा झाली, पण नाही फेकला. बाळाचा अजून 3 हप्ते शिल्लक राहिलं ते मोबाईलचं. लिमिट असते का नाही एखाद्या गोष्टीची? हे बघ, मराठीमध्ये एक म्हण आहे, ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये. पण तू खा, तू ऊस खा, मुळ्या खा, त्याच्या शेजारचं बांधावचं गावात पण खा, तुला सगळं चालतंय. एक सुंदर पोरगी मेकअपवर 2 फिल्टर लावून काहीतरी म्हणते म्हणल्यावर बरोबरच म्हणत असणार. हॅशटॅग इंस्टाग्रामवरची मराठी पोरं. मी आतापर्यंत कोणाबद्दल काय बोलतो ह्या जर लॉजिक तुम्हाला लागत नसेल तर बघा, इंस्टाग्रामवर एक मध्ये पोरगी व्हायरल झाली. ती सगळ्यांना इंस्टाग्रामच्या रीलवर विचारायची, किस कलर की चड्डी पहने हो? बता दो ना. किस कलर की चड्डी पहने हो? बता दो ना. त्याच टाइप मध्ये ही बाळा बाळा करते. जास्त काही वेगळं नाही. आता एखाद्याला राग येईल, पण फक्त 19-20 का फरक आहे. आणि टार्गेट ऑडियन्स तर तुम्हाला माहितीच आहे, अखिल भारतीय जन्मापासून सिंगल असणारी आणि हातावर जोर काढणारी संघटना. ह्या लोकांना असं पुरी काहीतरी सोशल मीडियावर विचित्र बोलताना दिसल्या का नाही की गुदगुल्या व्हायला सुरुवात होत्या. हे बघा, मी कोणाला अडवत नाही, तुमचं चालू दे. एखाद्याला जर माहित नसलं तर जाऊन सर्च करा, बाळा बाळा येऊन जाईल सोशल मीडियावर. तुम्ही पण जाऊन फील घेऊ शकता. तुम्ही कोणाचं काय वाईट केलंय, पण माझं पोरींना एक सांग नाही. पोरींना खरं कधी सांगत नाही, खोटं कधी बोलत नाही, असले सल्ले मी कधी कोणाला फुकट पण देत नाही. पण तुमचा नवरा किंवा तुमचा बॉयफ्रेंड जर ह्या पुरीला फॉलो करत असेल, तिच्या पोस्ट लाईक करत असेल, तिच्या पोस्ट खाली कमेंट करत असेल, तुमच्या वकिलाची सोय मी करून देतो. बिनधास्त घटस्फोट घ्या आणि अॅल्युमिनीला 50 काय 60% मागा, माझा फुल सपोर्ट आहे. अजिबात लाजायचं नाही. तुम्हाला वाटत असेल त्यात काय एवढं, पण ह्याला पण एक छोटी मोठी चिटिंगच म्हणतात. गरज नाही अशा नवऱ्याची बॉयफ्रेंडची तुम्हाला, जी तुम्ही असताना ह्या पुरीला बघल. आता सिंगल पोरं कमेंट मध्ये मला म्हणतील आम्ही काय करायचं, आम्ही तर सिंगल आहे. तुम्ही तिच्या रील बघा आणि जिवाळ्या चाटा. ज्यावेळेस घरात आईबाप म्हणायचे बाळा अभ्यास कर, करिअरवर लक्ष दे, त्यावेळेस तर तुमचा आत्मा शरीर सोडून निघून जायचा. आणि ज्यावेळेस ही पोरगी म्हणते बाळा, मग लय रिलेटेबल वाटते, मग लय मोटिवेशन येतंय. बाळा काय झालं राजा? तुझ्या बाळाला आणि राजाला मुळव्याध झालं. देणार आहे नीट करून? त्रास होतोय? नाही गुदगुल्या होत असतील. मला माहिती रे. नाही तुला नाही माहिती. मोबाईलच्या फ्रंट कॅमेरामध्ये तोंड घालून बाळा बाळा करणं इतकं सोपं नाही ते. जोगसपाठी स्वस्तातली मानसोपचार तज्ञाची बाळा बाळा करून डिप्रेशन मधनं बाहेर आलेल्या लोकांना परत डिप्रेशन मध्ये घालवते. आणि कुणी विचारलं नसताना आपण रिलेशनशिप मध्ये काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे ह्याचं फुकाट सल्ला देते. ती व्यक्ती पुन्हा पुन्हा चूक तीच करते तरी तू तिला माफ करतोयस का? कारण तू तिला जीव लावतोयस. नको लावूस राजा. त्यांना काय वाटतं माहितीये की बाबा कितीही मी चुका केल्या तरी हा माणूस मला माफ करतो, त्याला मग तुला ती एवढी सुद्धा किंमत देत नाहीयेत, कारण आपण त्यांना माफ करतोय. नको करूस राजा. हिला सगळ्यातलं सगळंच माहिती आहे, कोण कोणाला किती जीव लावतंय, कोण कोणाला किती किंमत देतंय हे बघायला जाते कुणाच्या आयुष्यात काय चाललंय. नाही मला परत तोच डायलॉग मारायला लागतोय, पण तसंच आहे ना. मेकअपवर 2 फिल्टर लावलेली पोरगी सोशल मीडियावर येऊन काहीतरी बडबड करते म्हणल्यावर खरंच म्हणत असणार. तुझे आई बाबा नाहीत तुझ्यासाठी, तुझे मित्र नाहीत का त्या व्यक्तीच्या पाठीमागे लागलं नुसतं प्रेमासाठी? नको रे बाळा. आपली इज्जत आपणच का घालून घ्यायची राजा, सांग बरं. एखादा व्यक्ती आपला सतत अपमान करतोय, सतत त्याच चुका करतोय की बाबा त्याच्यामुळे आपण दुखावलं जातोय. आई बाबांना थोडंसं बाजूला ठेवूया, कारण बाहेरच्या मॅटरमध्ये घरच्यांना इन्व्हॉल्व नसतं करायचं. गर्लफ्रेंड असते आणि मित्र असतो. तर तुझं ऐकून एखाद्यानं वागायचं म्हणल्यावर मग मित्रासोबत दारूच प्यायला बसायला लागल. एखाद्याला जोक कळला असला तर कमेंट सेक्शन मध्ये जाऊन एक्सप्लेन करा. माझं आयुष्य खराब आहे, मी काय करू शकत नाही त्याला. ती व्यक्ती सोडून दे राजा, आयुष्यात जगायला शिक. व्यक्ती सोडून द्या, आयुष्यात जगायला शिका. तुमच्या लग्नासाठी पोरींची सोय ही करणार आहे. ह्याच्या सांगण्यावरून तुम्ही ब्रेकअप करचाल, आयुष्यात जीवनाचा आनंद घेचाल, दिवस रात्र गावात बोंबलत फिरचाल आणि रात्री ज्यावेळेस घरी झोपायला याचाल तेव्हा तरी येईल ना तिची आठवण. तेव्हा कुठं जाणार? जिच्या सोबत ब्रेकअप केलं तिने आता ब्लॉक केलं आणि जिने बाळा बाळा करून तुम्हाला ब्रेकअप करण्यासाठी इन्फ्लुएन्स केलं, तिचा बॉयफ्रेंड तिला तुमची मेसेज रिक्वेस्ट पण ऍक्सेप्ट करून देणार नाही. तुमचा जो सो कॉल्ड मित्र असेल तो पण त्याच्या आयुष्यात बीज आहे, त्याला पुढच्या महिन्यातल्या EMI ची जुळवाजुळवी करायची आहे. त्यामुळे मी तुम्हाला सांगतोय, परफेक्शन इज मिथ. ही पोरगी तुम्हाला काय पण सांगल, पण जे आहे त्याच्यासोबत तुम्ही ऍडजस्ट करायला शिका. बदल काळाची गरज आहे. अजून 6 महिन्यांनी हिचा कॉन्टेंट बदल, ही नवीन ऑडियन्स टार्गेट करायला सुरुवात करेल. पण तुमचं काय? तेल पण गेलं आणि तूप पण गेलं, हातात राहिलं तुपाटणं. नका सिरियस होऊ, आता सांगतोय नका सिरियस होऊ. नाही तुम्ही कमेंट्स बघा. बाळा म्हणून तू सगळ्यांच्या मनावर राज्य केलंय, लाल बदाम मुलांचा आधार बनलीस तू बाळा. तू जेव्हा बाळा म्हणतेस ना पाणी येतं डोळ्यात. आज मी फक्त
तुझ्यामुळे जिवंत आहे. परवडत नसेल तर सरकारी हॉस्पिटलमध्ये फुकाट सोय, एका टायमिंगला 2 वापरा, पण असली गाबडी जन्माला येऊन देऊ नका. मी कधीच शिव्या देत नाही, पण ह्याची कमेंट बघून मला शिव्या देऊ वाटायला लागल्यात. हवा, अन्न, पाणी हसत असतील रे तुझ्यावर, काय तर म्हणे ह्याच्यामुळे जिवंत आहे. आपल्या पास्टमध्ये घेऊन जाणारा शब्द #बाळा. असं वाटतंय की कोणीतरी जवळची व्यक्ती समजावून सांगते. हा आवाज हा सगळ्या महाराष्ट्राच्या मुलांच्या मनावर राज्य केलंय ताई. ह्या असल्या कमेंट करणाऱ्यांसाठी एक शब्द आहे, सिम्प. SIMP, सिम्प. तुमच्या एकट्याच्या ओपिनियनला सगळ्या महाराष्ट्रातल्या पोरांचं ओपिनियन नका बनवू. तुमच्या सारख्यांमुळेच मला हाच व्हिडिओ बनवायला लागलाय. ताई, तुझा आवाज ऐकून सिंधुताई सपकाळ यांची आठवण येते. कंपेअर करना अच्छी बात है, लेकिन कोणाला भी कोणाशी भी कंपेअर करना अच्छी बात नाही आहे. बॅन के. बाळा, एक गोष्ट सांगू राजा, कोणाच्या चेहऱ्यावर प्रेम करण्यापेक्षा ना राजा, त्याच्या मनावर प्रेम करून बघ. नाही, आणि गोष्ट सांगतोय कोण बघा, स्वतः तर मेकअपवर 2 फिल्टर लावून आली आणि काय तर म्हणे, कोणाच्या चेहऱ्यावर प्रेम करण्यापेक्षा ना राजा, त्याच्या मनावर प्रेम करून बघ. बाय दिस लॉजिक यू शुड शो युअर मनी इन्स्टेड ऑफ घुसिंग इन सेल्फी कॅमेरा अँड से बाळा बाळा. मग ती व्यक्ती खरी आहे खोटी आहे, आपल्याला आयुष्यभर साथ देईल का नाही राजा, हे कळेल. मग तुझा हाल होणार नाही रे पुढे जाऊन, की बाबा माझ्यासोबत असं का झालं. एखाद्याच्या सुंदरतेला भाळून असू दे, वाटलं तू तुझ्या मनावर पण प्रेम करतो. पण काही लोक अशी आहेत ना, की कितीही प्रेम करू आपण, त्या व्यक्तींना काडी मात्र किंमत राहत नाही. किंवा या माणसाने आपल्याला आयुष्यभरासाठी काय केलंय, काय नाही दिलं. सो प्रत्येक माणसाला ना बाळा, व्यक्ती निवडताना चांगली निवड, जेणेकरून तुझं पुढे जाऊन हाल नको, तुझं आयुष्य वाटू नको, बरबाद नको. महेश मोठ्याला एखादी बहीण असती तर कशी दिसली असती माहिती नाही, पण अशीच वागली असती. नाही म्हणजे तू एवढं सगळं बोलते त्यावेळेस असं नाही वाटत का आपण विनाकारण आबाळ हाणतोय. आपलं वय, क्वालिफिकेशन, एक्सपिरियन्स या सगळ्या गोष्टींना आपण जे बोलतोय ते सगळं मॅच होतंय का, कधी बघितलंय का. बाळा असं म्हणून एखाद्या रीलमध्ये तू काहीतरी सांगितलं, ते व्हायरल झालं, लोकांना रिलेटेबल वाटलं, म्हणून तू पूर्ण अकाउंटच बाळाने भरून टाकलं. आजची बात नाहीये. आपल्या दोघांची काही दुश्मनी आहे का, नाही, पण इट्स गेटिंग क्रिंज. समज. आणि खरं सांगू तर एवढ्या सगळ्या ज्या तू रील्स बनवल्या त्या आतापर्यंत बाळा करून, ह्याचं एकच कन्क्लुजन निघतं, बाळा तू तुझ्या गर्लफ्रेंडला सोडून दे. अनकॉन्शियसली तू लोकांची ब्रेकअप प्रमोट करायला हेल्प करते, पण तुझा बाळा लय नालायक आहे. त्याचा मेंदू आता चालायचा बंद झालाय. तू त्याला किती पण सांग, तो जाऊन परत मातीच खाणार. 99 व्हिडिओमध्ये रिलेशनशिप बद्दल आबाळ हाणून ब्रेकअप प्रमोट केल्यानंतर 100व्या व्हिडिओमध्ये मॅडम काय करतात माहितीये का, मॅडम प्रमोट करतात पळून जाऊन लग्न कसं करायचं, आईबापांच्या हातावर तुरी कशी द्यायची. मला माहितीये, प्रत्येक आई बाबाचं असू दे, आपल्या मुलाचं असू दे, एक स्वप्न असतं की बाबा माझ्या आवडत्या व्यक्तीसोबत माझं लग्न व्हावं. पण त्या आई बाबांचं असो, त्यांच्या मुलाचं असू दे, ते स्वप्न अधुरं राहतं का, घरच्या वाईट परिस्थितीमुळे, पैशांमुळे, काही प्रॉब्लेममुळे, घरच्यांच्या अडचणींमुळे ते असंच अधुरं राहून जातं. कमीत कमी खर्चामध्ये तुमचं लग्न लावून दिले जाईल. महत्वाचं म्हणजे पोलीस प्रोटेक्शन मिळेल, मॅरेज सर्टिफिकेट मिळेल, धार्मिक असो, वैदिक असू दे, लव्ह मॅरेज असू दे, कोर्ट मॅरेज असू दे, तुम्हाला करून दिले जाईल. तेही तात्काळ तुम्हाला मॅरेज सर्टिफिकेट त्याच्याबरोबर मिळेल. तर वाट कशाची बघताय. बाळा तू जे हे केलंयस ना, त्यासाठी तुझा केला पाहिजे काळा निळा. हा व्हिडिओ फक्त एंटरटेनमेंटसाठी बनवलेला. एखाद्याला जर खरंच राग आला असेल तर बाळा तुझा काळा. त्यापेक्षा जास्त हेल्दी रोस्ट होऊ शकत नाही, नाहीतर मी असा पण लय टॉक्सिक आहे. जुने रोस्ट जाऊन बघा. रोस्टिंगच्या नादात फक्त सगळ्या लोकांशी दुश्मनीच वाढायला लागली, पण सबस्क्रायबर्स काय वाढत नाही. ते मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही सांगितल्याप्रमाणे 5K लाईक आणि 500 कमेंट केलं, त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवलाय ऑन पब्लिक डिमांड. त्यामुळे आता एक तुम्हाला नवीन टार्गेट आहे, ह्या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये 1000 #बाळाच्या कमेंट झाल्या पाहिजे त्या. तर पुढचा व्हिडिओ अजून बँगर बनवू आपण. तोपर्यंत सबस्क्राईब करा पहिल्यांदा आणि लावा गाणं. तू शांती ठेव, पण मी त्या रंगेला पटवणार आहे यार. काय दान काय तो